का होत आहेत ह्याचंही आत्मचिंतन आपण करण्याची वेळ आली. ही प्रवृत्ती का वरती डोकं काढते? ही आपली संस्कृती नाही, ही मराठी संस्कृती नाही, ही भारतीय संस्कृती नाही. मग ही संस्कृती येते कुठून? मला असं वाटतं बापू, आपण सगळे कोर्टात जेव्हा या सगळ्यांची चर्चा कराल तेव्हा आपणही आम्हाला मार्गदर्शन करा. कारण का मी आज इथून इंदापूरलाही जाणार आहे, मी इंदापूरच्या कोर्टातही आज जाणार आहे. हा फक्त एका कोर्टाचा विषय नाही, पण आपल्या समाजाचा हा विषय आहे की एखादी व्यक्ती एखादी गोष्ट बोलली म्हणून त्याच्यावर तुम्ही डायरेक्ट हल्ला करणार का? त्या कुटुंबाचा, त्या पदाचा, त्या व्यक्तीचा तो मानसन्मान आहे आणि ही गोष्ट होणं ही अतिशय दुर्दैवी आहे. ही गोष्ट होणार नाही ह्याच्यासाठी आपण सगळ्यांनी शांततेच्या मार्गाने आपण पुढे चाललं पाहिजे. आणि आज आपण काही पक्ष म्हणून इथे जमलेलो नाही, आपण एक भारतीय आणि मराठी नागरिक म्हणून आज इथे जमलेलो आहोत आणि याचा जाहीर निषेध करूया. आणि अशा घटना ज्यांनी आपली मान, आपली भारतीय लोकांची मान हलवी, अशी कुठली कृती आपल्या देशात होता कामा नये. याच्यासाठी आपण सगळ्यांनी जबाबदारीने अजून आपल्याला एक समाज म्हणून काय करता येईल याचीही चर्चा कुठेतरी झाली पाहिजे. राजकारण होत राहील, पण हा देशाचा प्रश्न आणि ही बातमी काय फक्त महाराष्ट्रापुरतं समित राहिली नाही, ती जगात बातमी गेली. त्यामुळे आज भारताकडे कुठल्या नजरेने लोक बघतात याचंही आत्मचिंतन आपण केलं पाहिजे. मी स्वतः काल दिल्लीला आता जेव्हा जाईन तेव्हा मी स्वतः तुमच्या आशीर्वादानं मी दिल्लीला जायची संधी आपण मला दिली. मी दिल्लीमध्ये सरकारलाच विनंती करणार आहे की पार्लमेंट झाल्यावर अशा काही गोष्टींवर आपण पार्लमेंटमध्ये सगळ्यांनी मिळून चर्चा घडवून आणली पाहिजे की ह्याच्यासाठी हा बदल, ही कटुता कशामुळे वाढली, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या आणि भारताच्या ऐक्याला कुठेही धक्का लागता कामा नये. आणि गुणागोविंदाने हे काय, म्हणजे मला असं वाटतं की महात्मा गांधी आज असते तर त्यांना किती वेदना झाल्या असते. महात्मा गांधींनी एवढी मोठी लढाई त्या इंग्रजांच्या विरोधात उभी केली, ती ह्या दिवसासाठी नाही केली. तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात चांगलं काहीतरी घडावं ह्याच्यासाठी. म्हणजे ह्याच संविधानामध्ये आज आपण बाबासाहेबांच्या चरण्यात आहोत. त्यांनी काय लिहिलं होतं की प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार हा मिळालाच पाहिजे. मग शिक्षण, विकास, ह्या सगळ्या गोष्टी या संविधानात असताना ही कृती कुठून येते आपल्या राज्यात? त्यामुळे याचा आपण जाहीर निषेध करूया आणि ही घटना परत होणार नाही याच्यासाठी समाज म्हणून आपल्याला जे काही प्रत्येकाला करता येईल याच्यासाठी आपण एकत्र राहूया. आज आपण आलात, बापूंनी आपल्या सगळ्यांना कशी ती प्रक्रिया असते चीफ जस्टिस ऑफ इंडिया ही माहिती दिली, त्याबद्दल मी तुम्ही सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि हा दुर्दैवी दिवस, हा कालचा काळा दिवस जो भारतात झाला त्याचा मी जाहीर निषेध करते. खरं तर गवई कुटुंबाचे आणि आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध आहेत. मी भूषण गवई साहेब, खरं तर प्रेमाने आम्ही त्यांना भूषण दादा म्हणतो, पण त्यांचं कर्तृत्व अमरावतीवरनं आज दिल्लीमध्ये सगळ्यात उच्च त्या जबाबदारी आहेत, त्या जबाबदारीवर ते अतिशय निष्ठेने भारताची सेवा करतायत. त्याबद्दल त्या खरंच कुटुंबाचं, म्हणजे त्यांचे आई वडील, ते स्वतः, या सगळ्यांचं किती कौतुक केलं तरी कमी. आणि बापू, तुम्ही म्हणला ही गोष्ट खरी आहे की ज्या पद्धतीने जेव्हा ही घटना घडली, ज्या शांततेने गवई साहेब तिथे बसले आणि काम चालू ठेवलं, काम थांबवलं नाही, याचा खरंच आपल्या सगळ्यांना शिकण्यासारखं आहे. मी त्यांनी काल जी घटना झाली त्याचा पुन्हा एकदा जाहीर निषेध करते आणि अशी प्रवृत्ती ही थांबवलीच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल, पण भारताच्या ऐक्यासाठी, महाराष्ट्राच्या ऐक्यासाठी आणि भारताच्या विकासासाठी आपण सगळ्यांनी ताकदीने शांततेच्या मार्गाने एकत्र राहायला पाहिजे. आणि हा देश फक्त आणि फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालणारे, कुणाच्या मनमतीने चालणार नाही. हे आपण पुन्हा पुन्हा या चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांना हे सांगितलं पाहिजे. आपण आलात, आपलं मनापासून आभार मानते. आणि ज्याला ज्याला भेटाल त्याला जरूर त्या गोष्टीचा निषेध करा आणि पुढे जाऊन अशी गोष्ट भारतामध्ये कधीच होणार नाही याच्यासाठी आपण सगळे कटिबद्ध राहूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहायचंय असे या.
कडे जायला लागले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स कडे जायला लागले आणि आता आपण वैदिक अभ्यासाकडे अडकून बसलेलो आहे. ज्याला शिकायचं त्याला शिकावं, आमचं कुठे विरोध त्याला नाही, पण विषयाचं कंपल्शन तुम्ही करू नका. ज्याला शिकायचं ते शिकू द्या, पण आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स नोकऱ्या कशात आहेत ह्याच्यावर जरा फोकस द्या ना. का लोकांना असंच तुम्ही गुंतून ठेवणार आहे? शिक्षण व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाले पाहिजे, त्याबद्दल कुणी काय बोले ना. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.